सर्वांच्या समोर प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक वाचूया. काही शंका असतील तर विचारा, पण 100% एकाही गणितात तुम्हाला शंका येणार नाही, व्यवस्थित समजावून दिले जातील. एक लेक्चर. इफ 460 म्हणजे 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर, क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर अँड रिमाइंडर इज 1, फाइंड क्वोशंट अँड डिवायझर. याचा अर्थ बघा, इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबरनं कोणत्या नॅचरल नंबरनं 460 ला डिवाइड केलं? 460 ला कोणत्या संख्येने डिवाइड केलं? एक्स. मग एक्स ला काय म्हणणार तुम्ही? डिवायझर. त्याला म्हणायचा डिवायझर. क्वोशंट इज, क्वोशंट म्हणजे भागाकार, इज तो कसा आहे? 6 मोर दॅन, 6 ने जास्त, दॅन 5 टाइम्स द डिवायझर. म्हणजेच आपल्याला डिवायझरच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त हा झाला क्वोशंट. अँड रिमाइंडर इज 1. बघा, 460 ला डिवायडेड एका संख्येने जर केलं, एक्स ने डिवाइड केलं, तर क्वोशंट काय येणार बघा? क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. 5 एक 6 अँड रिमाइंडर इज 1. म्हणजे याला म्हणायचं बाकी, भागाकार, भाज्य आणि भाजक. मग याचं रिलेशन कसं असतं? 460 बरोबर एक्स गुणिले 5 एक 6 अधिक रिमाइंडर म्हणजे बाकी. लेट द नॅचरल नंबर बी एक्स, डिवायझर इज इक्वल टू एक्स, क्वोशंट 5x plus 6. Also, dividend is equal to 460 and remainder is 1. आता डिव्हिडंड किती दिलाय? डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड 460 बरोबर डिवायझर एक्स गुणिले क्वोशंट प्लस रिमाइंडर. आणि हे इक्वेशन तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. हा प्रत्येक भाग, प्रत्येक पद्धत तुम्हाला माहित पाहिजे. कोणती पद्धत तुम्हाला टाकली जाईल परीक्षेला. काही वेळेला दोन्ही पद्धती एकत्र करतील, तिन्ही पद्धती एकत्र करतील. सर्व पद्धतीचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि कधी होतं, एक गणित तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे. एक गणित तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे. प्रत्येक गणित तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. आणि प्रत्येक गणित जर सोडवता आलं तर पुढं तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं गणित येऊ दे, ते तुम्ही सोडवू शकाल. आता आपण काय करूया, हे इक्वेशन सोडवूया. गणित तयार करून घेऊया. 460 एक्स न गुणलं 5x² प्लस एक्स गुणिले 6 मीन्स 6x प्लस 1. याला पलीकडे नेऊया. 5x² प्लस 6x प्लस 1 मायनस 460 बरोबर 0. मग अलीकडे 0 लिहिला काय, पलीकडे लिहिला काय? 5x² प्लस 6x मायनस 460 मधून 1 केला, 459. आता 459 गुणिले 5 ह्या दोघांचा गुणाकार येईल, त्याचं फॅक्टर पाडायचं आणि हा त्यांच्यातला आला पाहिजे डिफरन्स. वेळ खाणारा एक गणितात लक्ष ठेवायचं. 459 इंटू 5 याचं फॅक्टर पाडा. आता त्यांचा गुणाकार करीत बसत नाही, मी फॅक्टर पाडतो. 5 एके 5, पुन्हा 3 भागालवा 3 एके 3, 3 5 15, 3 त्रिक 9, 5 आणि 3 8 आणि 1 9, 9 ला 3 भाग जातोय म्हणजे 153 3 भाग जातोय. ह्या कसोट्यातून तुम्हाला माहित पाहिजेत. 3 5 15, 3 एके 3, 3 एके 3, 3 7 17 एके 17. आपल्याला फरक किती आला पाहिजे? 6चा.
17 त्रिक 51, 5 9 45, 6चा फरक आला. अधिक चिन्ह मोठ्या संख्येला दिलं, अधिक वजाचा गुणाकार वजा 51 मधून 45 गेलं, अधिक 6, मिडल टर्म अधिक 6 आहे. त्या दोन संख्या घ्या. पहिला टर्म नंतर त्या दोघांपैकी कोणता अगोदर घेताय बघा. वजा 45x अधिक 51x बरोबर 0. आता दोघात कॉमन काढा. x 5x कॉमन काढला, x 5 90 प्लस 51 कॉमन काढला तर x राहिला, वजा अधिकचा गुणाकार वजा 51 90 बरोबर 0. दोन ब्रॅकेट इक्वल आणि ही दोघं इक्वल. एका ब्रॅकेटमध्ये प्लस 51 इज इक्वल टू 0. याच्या बरोबर एकदा 0 घ्या. और 5x प्लस 51 इज इक्वल टू 0. 5x इज इक्वल टू माइनस x इज इक्वल टू माइनस 51 अपॉन 5 कॅन नॉट बी निगेटिव्ह. म्हणजे x इज इक्वल टू 9. म्हणजे याचा अर्थ आपल्याला डिवायझर कोणता येईल. डिवायझर 9 आला. 9 5 45 अधिक 6 म्हणजे 51 गुणिले 9 अधिक 1 म्हणजे 560. बट नॅचरल नंबर कॅन नॉट बी निगेटिव्ह. आपल्याला निगेटिव्ह घेता येत नाही, म्हणून देअरफॉर x इज इक्वल टू 9. क्वोशंट इज इक्वल टू म्हणजे भागाकार 5x प्लस 6. 5x x मीन्स 9 प्लस 6 5 90 45 6 51. क्वोशंट इज 51 अँड डिवायझर इज 9.